आणि आज रात्रीपर्यंत एक महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे। ही घोषणा आहे रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भातली। 2 महिन्यांनी अखेर रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटू शकतो। आज रात्री रायगडचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याचं नाव जाहीर होणार आहे। स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाच्या नाट्यावरती अखेरीस पडदा पडणार आहे। वाशिम जिल्हा पालकमंत्री म्हणून दत्ता भरणेंची निवड झाल्यानंतर आता रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे। रायगड जिल्हा पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल अशी माहिती मिळते। पुढची बातमी विरोधी पक्षनेत्यासंदर्भातली। या अधिवेशनात तरी राज्याला विरोधी पक्षनेता मिळेल अशी चर्चा होती, शक्यता होती, पण ही शक्यता आता पूर्णपणे मावळल्याचं चित्र दिसतंय। कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असताना राज्याला विरोधी पक्षनेता काही मिळालेला नाहीये। विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीनं भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव दिलेला, पण विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। विरोधी पक्षनेते पदाबाबत भिजत घोंगडं। त्यांना काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। नाव मागे घेण्याची भास्कर जाधवांची तयारी। लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो। विरोधी पक्षनेत्याची निवड का रखडली? त्यांना त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं, पण याही अधिवेशनात विधानसभेला विरोधी पक्षनेता काही मिळाला नाही। विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीनं ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला, पण अधिवेशन संपलं तरी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय काही जाहीर केला नाही। असं आहे की ज्यांना घटनाच मान्य नाही, ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्यांना विधिमंडळच मान्य नाही, ज्यांच्याकडं पाशवी बहुमत आहे आणि म्हणून ज्यांच्याकडं सत्तेची मस्ती आहे, मुजोरी आहे, त्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीची इब्रत राखणं, त्याची शान राखणं, त्याची सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही। पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली। हाच विषय विरोधकांनी सभागृहात लावून धरला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावलाय। बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा। त्याने मी सांगतो त्यांना काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला घाईत घेऊ का निर्णय? विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय लांबणीवर पडल्यावरनं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। आणि लोकशाही मूल्याची बूज भारतीय जनता पार्टीला राखत नाही, त्यांना गरज नाही, त्यांना त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही। महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचिपी आहे ना। त्याच्यावरती कोणी बोलतंय का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं। विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी आपल्या नावावर जर कुणाला आक्षेप असेल तर आपलं नाव मागे घेण्याचा प्रस्तावही भास्कर जाधवांनी दिला। माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो। माझं पत्र आत्ता मागे घेतो। तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून, आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो। भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी दाबा भावना ठेवू नका। मी मागे जायला तयार आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते। त्यावेळी जाधवांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं। तसंच शिवसेनेच्या फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर टोकाची टीकाही केलेली। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दोनही शिवसेना आणि भाजपकडनं जाधवांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे। आता भास्कर जाधव यांच्याऐवजी महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्षनेते पदासाठी दुसरं एखादं नाव दिलं जातंय का? आणि विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राहुल झोरीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यापुढची बातमी लक्षवेधी संदर्भातली। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत एक मोठा गौप्यस्फोट केला आणि खळबळ उडवून दिली। लक्षवेधी लावण्यावरनं जाधवांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांकडेच अंगुली निर्देश केला।
त्यामुळे पुन्हा एकदा लक्षवेधी आणण्याचा मुद्दा किंवा लक्षवेधी लावण्याचा मुद्दा चर्चेत आलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भास्कर जाधवांना पुराव्यानिशी आरोप करा असा थेट सल्ला दिला. लक्षवेधीसाठी पैशांची मागणी. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा. भास्कर जाधवांच्या आरोपानं गदारोळ. अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर. पुरावे द्या, अजित पवारांची मागणी. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेत हा गौप्यस्फोट केला आणि त्यांचा रोख होता विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांकडे. काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा. हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय. हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय. मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे. हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय. सत्ताधारी आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे ही विचारणा केल्याचा दावा भास्कर जाधवांनी केल्यामुळे त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे गौप्यस्फोट करताना भास्कर जाधवांनी एका वृत्तपत्रातल्या बातमीचा दाखला दिलाय. जाधवांच्या आरोपानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबद्दल सरकारची भूमिका आक्रमकपणे मांडली. त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं. त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं. त्यांनी यांना भेटून सांगावं ना, काही असेल तर अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही. लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही. भास्कर जाधवांच्या आरोपावरती भाजपचे आमदार योगेश सागर यांनीही आक्षेप नोंदवला. मी अध्यक्ष म्हणून, तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना, तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्या आहेत. लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी. म्हणून पण अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा भास्कर जाधव यांना सभागृहाच्या परंपरेची आठवण करून दिली. माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत. या सभागृहाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत, एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तर सरासर आपल्याकडे अशी परंपरा प्रथा आहे की संबंधित सदस्य सभागृहात नव्हे तर आपल्या अध्यक्षांच्या दालनात येतो, अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो. ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. खरं तर लक्षवेधीवरनं अशा पद्धतीनं वाद रंगण्याची या अधिवेशनातली ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी भाजपचे आमदार परिणय फुके यांनीही लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडनं व्यवहार होत असल्याचा आरोप केलेला. तर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही विधान भवन नव्हे तर हे लक्षवेधी भवन आहे अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. आता भास्कर जाधवांच्या आरोपानंतर लक्षवेधीतल्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.